Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरून उपोषण. शेतामध्ये बाज टाकून जरांगे उपोषणाला बसले. सावलीमध्ये बसा, विखेंची जरांगेंना विनंती. तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या 12 मागण्यांवरती सरकारचं आश्वासन. आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला. संध्याकाळपर्यंत जरांगे निर्णय घेणार. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्याकडे आता कोर्टात चेंडू. सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार. सरकारचं जरांगेंना आश्वासन. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार. नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार. विखेंचं जरांगेंना आश्वासन. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार. कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू. सरकारचा इशारा. मनोज जरांगेंच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कोणीही घेतले नाहीयेत. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. राष्ट्रवादीसोबत माझे भावनिक संबंध. हा माझ्यासाठी अवघड क्षण आहे. पक्षप्रवेशासंदर्भात शरद पवार यांनी काही बोलणं झालं नाही. सुप्रिया सुळेंनी मी माझी अडचण सांगितलेली आहे. भाजप पक्षप्रवेशाच्या पूर्वी प्राजक्ता तनपुरेंची प्रतिक्रिया. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर पोहोचला. बीडमध्ये सीएनजी पंपावरती वाहन चालकांच्या 1 किलोमीटर पर्यंत रांगा. तर सीएनजी पुरवठा सुरळीत सुरू असल्याची पंप चालकांची माहिती. बीडमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपये 50 पैशांची वाढ. दर प्रति किलो 98 रुपये 60 पैशांवर पोहोचला. घरगुती पाईप गॅसच्या दरात 50 पैशांची वाढ. महानगर गॅसचे नवे दर लागू. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये इतका. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग. काल एकाच दिवसामध्ये 55 ठिकाणी कारवाई. 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट. 55 आरोपी अटकेत. तर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड. शिवसैनिकांकडून अवैध दारूच्या गुत्त्यांवरील साठा उद्ध्वस्त. विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आक्रमक. पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण. आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार. तपास यंत्रणा न्यायालयामध्ये निदा खानचे डिजिटल पुरावे सादर करणार. अकोला जिल्ह्याचा पारा खालावला. तापमान 43.2 अंशांवर पोहोचलं. तापमानाच्या पाऱ्यात किंचित घट झाल्यानं अकोलेकरांना मोठा दिलासा. यवतमाळमध्ये उष्माघातानं 5 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय. नेरसह महागाव तालुक्यातील नागरिकांचा यामध्ये समावेश. आतापर्यंत उष्माघातानं 11 बळी गेल्याचाही संशय. तुळजाभवानी मंदिरामध्ये 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद असणार. राजकीय दबाव आणल्यास थेट गुन्हा दाखल होणार. अधिक ज्येष्ठ पौर्णिमा उत्सव आणि सुट्यांच्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनाचा निर्णय. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.